मैत्रिणींनो, रुचिरा खवय्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आपण डाळ तांदूळ भिजवायचं विसरत असेल, आपल्याला छान कुरकुरीत डोसा खायची इच्छा असेल तर आपण आज वेगळा डोसा करणार आहे। झटपट होणारा आणि घरच्या साहित्यात होणारा डोसा आहे। बटाटा रवा डोसा झटपट होतो, घरच्या साहित्यात होतो आणि सकाळी उठल्या आपल्या नाश्त्यासाठी काय करायचा प्रश्न पडत असेल तर घरच्या साहित्यातला हा पटकन होणारा डोसा आहे। चला आपण त्याच्यासाठी लागणारे साहित्य घेऊ। बटाटे घेतले छोटे 3, कांदा घेतला आणि तांदळाचं पीठ आहे, रवा आहे अर्धी वाटी, दोन्ही कोथिंबीर आहे, हिरवी मिरची आणि मीठ आहे आणि जिरे, मीठ आणि जिरे आपले हे साहित्य। आता आपण बटाटे मिक्सरमध्ये कापून टाकूया। आता आपण अर्धी वाटी पाणी टाकून आणि थोडं मीठ टाकतो, कारण की काळं नको, बटाटे काळं पडतात म्हणून थोडं मीठ टाकलं आपण आणि वाटून घेऊया। बटाटे आणि अर्धी वाटी पाणी आणि थोडं मीठ टाकलं कारण की ते काळे पडू नये। त्याच्यात आपण रवा टाकून एकदा वाटूया, तांदळाचं पीठ पण टाकूया आणि एकदा मिक्सरमध्ये फिरून घेऊया। त्याच्यात हिरवी मिरची पण टाकून वाटून घेतो। भांड्यात आपण पाणी टाकून जे भांड्यातले पाणी टाकलं त्याच्यात आपण कांदा टाकूया, कोथिंबीर टाकूया, जिरं टाकूया। आपण वाटताना मीठ टाकलं त्यामुळे बेताचंच मीठ टाकायचं, घालून घेऊया आणि अजून 1 वाटी पाणी टाकूया। आपण याच्यात 2.5 वाटी पाणी टाकलं आहे। अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, तसं आपण 2.5 वाटी पाणी टाक। तेल लावून घेतलं, तव्याला तेल लावून घेतलं आपण। आता आपला झाला आहे, एकदम छान झाला, कुरकुरीत झाला आपला हा डोसा। झालं, झटपट होणार आहे आणि घरच्या साहित्यात होणार आहे, सकाळी नाश्त्याला संध्याकाळच्या नाश्त्यासाठी छान आहे। आता आपण हा काढूया, डाळी पडली एकदम, तर प्लेटमध्ये आपण डोसा टाकूया, बटाटा रवा डोसा। आपला दुसरा डोसा पण झाला, एकदम कुरकुरीत झाला आहे बघा। आता आपण प्लेटमध्ये काढूया। हा आपला बटाटा रवा डोसा रेडी, एकदम पेपर डोसासारखा एकदम पातळ येतो। तुम्ही पाणी अजून 2.5 वाटी मीठ टाकले, आणखी जास्त टाकू शकता। झटपट होणारा हा डोसा आहे, सकाळच्या वेळेस संध्याकाळच्या वेळेस खाण्यासाठी छान आहे। आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि रेसिपी आवडल्यास प्लीज सबस्क्राईब आणि लाईक अवश्य करा। लवकरच भेटूया अशा नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा, आनंदित राहा आणि स्वस्थ राहा, असंच मला प्रोत्साहन देत राहा। धन्यवाद।